कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला याने एक्झामला खूप हेल्प होईल। हे बाय माझे, तुझ्या गोवन तुका फोन दिलात, बघू 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 कसा हा तो। छान अगो, किती हजाराचा असा? आत्या, नीरज सरांनी प्रेमाने दिलाय तो फोन मला। त्याच्याशी पैशात नाही ग किंमत करतात। हा बरोबर आहे तुझा, प्रेमान दिलेली 4 आण्याची वस्तू पण ना लाख मोलाची वाटता। पण आमचे हे माका ना 1 रुपयाचं गजरो पण आणून देत नाहीत। आजकालची पोरा बायकोचं ना जास्तच कौतुक करतात। अगो घे बाई घे, तुझा फोन घे। काय केलंस तू? हे मी अजून फोन वापरला पण नाहीये ग। नीरज सरांनी माझ्या अभ्यासासाठी दिला होता फोन। आता फोन बिघडला तर त्यांना काय वाटेल? काल नीरज सरांच्या आईने एवढ्या मेहनतीने नोट्स बनवून दिल्या होत्या, त्या पण खराब झाल्या। आणि आता नीरज सरांनी एवढं प्रेमाने मोबाईल दिला तर तो जर बिघडला तर काय म्हणतील ते? ते म्हणतील की मला त्यांच्या भावनांची कदर नाहीये। आणि ह्या सगळ्या कोणामुळे? तर माझ्यामुळे असं म्हणूचा काय तुका? पण लाली आत्या, तो फोन तुमच्यामुळेच पडला। गप बसा। काय गो, तुझ्या सासून तुझ्यासाठी आणलेले कागद दिसले तुका? आणि रात्री मी तुझ्यासाठी चाय घेऊन इलय ता नाही दिसला? आता तो चाय त्या कागदांवर सांडलो ते का मी काय करणार? आता सुद्धा यो फोन मी तुका नीटच देत होताय, पण तू नीट नाही घेतलायस। मी काय करणार म्हणून पडले खाली, आणि माका सुनवतस तू? त्या अगं महागडा फोन आहे, हा जर फोन बिघडला तर किती पैशांचं नुकसान होईल। आणि घरातले सगळे मलाच ओरडतील। तरी दादा म्हणतो ते नको म्हणून। नसता घेतला तर बरं झालं असतं, उगाच घेतला मी फोन। प्लीज शांत हो तू, माझ्याकडे दे, लेट मी सी बघू। या बघ, फोन घ्यायचो की नाही घ्यायचो तर तू ठरवूक गोया होतस ना। आणि आता ह्या असा झाल्यानंतर तू माका दोषी ठरवतस। आणि वस्तू हाती ती फुटणार बिघडणार त्याचा काय कौतुक? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।